काय नेमका आढावा? नाही, भेट अजून चर्चा करायची आहे. तर चर्चेची वेळ आहे, पण आपल्याला देखील वेळेचं बंधन आहे. वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो करण्यात आला आणि बावधन पोलीस स्टेशनला ती तक्रार पाठवून त्याच्यावरती कारवाई करावी अशी सूचना करण्यात आल्या. त्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून बावधन पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचा गुन्हा नोंद करत कारवाई करत हा सगळा तपास करत आहे. ज्याच्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर 3 आरोपी अटकेत होते, 2 आरोपी फरार होते. पोलिसांनी त्यांच्याबरोबर असलेली स्वतःची टीम असेल, क्राईमची असेल, सायबरची असेल, अँटी गुंडा टीम असेल, या सगळ्यांना बरोबर घेऊन फरार आरोपींचा शोध लावला. आज पहाटे जे 2 आरोपी फरार होते ते सुद्धा ताब्यात घेण्यात आले. या घटनेमध्ये आरोपी ताब्यात आले. त्याचबरोबर याच्या पाठीमागचा घटनाक्रम जो काही आहे, 6/11/2024 ला राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार केली होती आणि त्याच दिवशी ओमराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला मयुरी हगवणे यांच्यासाठी तक्रार दाखल केली होती. एकाच दिवशी दोन्ही तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाला आल्या होत्या. 6/11/2024 ला काही तासांच्या फरकांनी या दोन्ही तक्रारी राज्य महिला आयोगाला आल्यानंतर 7 तारखेला या दोन्ही तक्रारी या पौड पोलीस स्टेशनला पाठवल्या होत्या, ज्या बावधनकडे वर्ग करण्यात आल्या आणि यांच्यावरती कारवाई करावी अशा सूचना करण्यात आल्या. त्या अनुषंगाने 7 तारखेला दोन्ही FIR दाखल झाल्या. या FIRच्या 2024 मध्ये ज्या FIR दाखल झाल्या आणि पोलिसांनी तातडीने त्याच्यामध्ये FIR दाखल करत कारवाई केली. या दोन्ही तक्रारीच्या बाबतच्या FIR आहेत. या FIR दाखल झाल्यानंतर कोणत्याही कुटुंबामधला जर वाद असेल, कारण की या तक्रारी ज्या होत्या त्या भावाविरोधात, भाऊजाई विरोधात, भाऊजाईंच्या नंदेच्या विरोधात, सासू सासऱ्यांच्या विरोधात अशा एकमेकांच्या विरोधातल्या या दोन्ही तक्रारी होत्या. या कुटुंबाच्या संदर्भातल्या कोणत्याही तक्रारी ह्या कोणत्याही पोलीस स्टेशनला आल्या तर त्याच्यात काउन्सिलिंगच्या माध्यमातून समझोता करणं अशा पद्धतीची नियमावली आहे. कारण की शेवटी कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे आणि ह्या कुटुंब संस्था एकत्र राहिल्या पाहिजे, व्यवस्थित राहिल्या पाहिजे आणि मग त्यात भरोसा सेल असेल, समुपदेशन केंद्र असेल, यांच्या माध्यमातून कुटुंबाचं काउन्सिलिंग केलं जातं. त्या पद्धतीने बावधन पौड पोलीस स्टेशनमध्ये हा समझोता झाला. मध्यस्थी करून एकत्र कुटुंबांना बोलवून त्यांच्यामधला वाद मिटवला गेला. त्यानंतर कोणतीही तक्रार ही महिला आयोगाकडे नव्हती. वैष्णवी हगवणे यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार ही आयोगाकडे नव्हती. या घटनांमध्ये 6/11/2024च्या संदर्भातली जी काही तक्रार होती, जी FIR होती, त्याच्या संदर्भातली चार्जशीट ही आज दाखल होतीये. या घटनेचा तपास करत असताना 10 महिन्याच्या बाळाचा जो प्रश्न होता, यामध्ये हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे राहावं असं त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने CWC ची प्रक्रिया पूर्ण करून काल हे बाळ वैष्णवीच्या आई वडील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचंय की राज्य महिला आयोगाकडे ज्या ज्या दिवशी तक्रारी झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या संबंधित पोलीस विभागाला ती तक्रार पाठवून कारवाई करण्यात आलेली. अनेक वेळा असं होत आहे की महिला आयोगाची भूमिका काय, महिला आयोगाने तक्रार घेतली असती तर कदाचित असं झालं असतं, महिला आयोगाने तक्रार घेतली नाही वगैरे, अशा अनेक बातम्यांच्या माध्यमातून मी वाचते. म्हणून मला आवर्जून सांगायचंय, राज्य महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ह्या 0 पेंडन्सी मध्ये आहे. ज्या ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारी त्या तुमच्या समोर आहेत आणि त्या सगळ्या तक्रारींमध्ये FIR केलेल्या आहेत. ही तक्रार आहे 485 आणि याच्यामध्ये आहे ही तक्रार करिश्मा हगवणे यांची. त्याच्यावरती तात्काळ संबंधित पोलीस विभागाला पाठवलं. पोलिसांनी सुद्धा त्याच्यामध्ये FIR दाखल केलेली आहे. मला आवर्जून हे सांगायचंय की जी तक्रार जो मेल राज्य महिला आयोगाला आला ती तातडीने पोलिसांकडे देण्यात आली. पोलिसांनी त्याच्यावरती FIR दाखल केली, समझोता केल्या. दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलून, एकत्र बसून त्यांचं काउन्सिलिंग करून कुटुंबातला वाद मिटावा म्हणून पोलिसांच्या वतीनं त्यावेळेस तो वाद मिटवलेला होता. आता ती चार्जशीट दाखल होऊन पुढचा निर्णय होईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर हुंडाबळी, बालविवाह
आणि त्याचबरोबर PCPNDT ऍक्ट नुसार गर्भनिधन चाचणी या सगळ्यांच्या विरोधात कायदा आहे, कठोर कायदा आहे. पण एक समाजाची मानसिकता आता कुठेतरी बनलेली आहे. आता तुमच्याकडे येईपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरच्या माहिती संदर्भात बोलत होते की बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात. खरं तर कायद्याच्या चौकटीतून न्यायाची भूमिका अपेक्षित असताना आम्ही कायदा सुव्यवस्था प्रशासन पोलिसांचं काम करत असतो. पण अनेक पालक मुलीचं वय 18 वर्ष दाखवण्यासाठी जन्मतारखा बदलतात, जन्मदाखले सुद्धा बदलून घेतात आणि मुलीची लग्न लावून देतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच पद्धतीने गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे. आपल्या शहरात गर्भनिधन झाले नाही तर शेजारच्या शहरात करतात, जिल्ह्यात करतात. इतकंच काय, राज्यात जर केलं गेलं नाही तर शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतात आणि मुलीचा गर्भ असेल तर अबॉर्शन करतात. गर्भामध्ये मुलींची हत्या करण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि तसाच हा हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा आहे. हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात हुंडा दिला जातो आणि घेतला जातो. आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं, गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही अनेक अवेअरनेस कार्यक्रम घेतो. सायबर सुरक्षेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये कॅम्पस घेतो. हे सगळं जरी करत असेल तरी सुद्धा नागरिक शास्त्राचं पुस्तक वाचत असतं म्हणजे आपण सुजाण नागरिक झालो असं होत नाहीये. मला आवर्जून सांगायचंय, आपल्या इतके कठोर कायदे आणि कारवाई इतर ठिकाणी होत नाही. इतक्या चांगल्या पद्धतीचे कायदे असताना त्या कायद्यांमधून पळवाटा काढणं किंवा कायदा मोडण्याकडे जास्त कल हा समाजाच्या माध्यमातून दिसतोय. आणि म्हणून हुंडा जर कोणी मागत असेल तर त्यांच्या संदर्भातली तक्रार ही आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा, नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. 2 दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान खरं तर मला पत्रकारांचा फोन आला की आपण काही डिबेटमध्ये सहभागी व्हा. तर मी आवर्जून सांगितलं की मी कराडमध्ये प्रवासामध्ये असेल, प्रचंड पाऊस आहे, रेंजचा प्रॉब्लेम आहे, आपण कनेक्ट होऊ शकणार नाही. पण तरी सुद्धा हरकत नाही, जसं असेल तसं तुम्ही कनेक्ट व्हा असं सांगितलं. आणि 8च्या डिबेटमध्ये मला जॉईंट होता कारण की कनेक्टिव्हिटी नव्हती. 8:30 वाजता आम्ही जॉईन झालो, त्याच्यातून परत डिस्कनेक्ट झालो आणि याच्यामुळे अनेक विषय, अनेक आरोप असंवेदनशील किंवा बरंच काही बोललं गेलं. तरी भाषेचा स्तर हा व्यवस्थित असावा असं मला आवर्जून वाटतं. घटना महत्वाची होती, त्याचं गांभीर्य मला आहे म्हणून मी सुमोटो केला. आजतागायत माझ्याकडे कोणती तक्रार नाही वैष्णवी हगवणे या विषयामध्ये. पण सुमोटो करत असताना ज्यावेळेस कोणालाही घटना माहित नव्हती त्यावेळेस आयोगाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडले आणि पहिल्या दिवसापासून याच्या आयोग डॉक्टर डोंगरे यांच्या मी संपर्कात आहे. तो तपास यंत्रणा असेल, फरार आरोपीला पकडणं असेल, बाळाला सुपूर्त करणं असेल, याच्यामध्ये अजून काही कलम वाढवता येण्याची मागणी तिच्या वैष्णवीच्या पालकांची आहे, त्याच्यासाठी पोलिसांना दिलेल्या सूचना असेल, त्या सगळ्या प्रक्रियेमधून जातो. पण तरी सुद्धा काही विरोधकांना टीका करून स्वतःचं नाव जर मोठं करायचं असेल आणि रुपाली चाकणकरवर टीका करून त्यांचं नाव आणि त्यांची बातमी आपल्या माध्यमातून होत असेल तर त्यांना मनापासून शुभेच्छा. कारण सत्तेत नसल्यामुळे लोकांची कामं करता येत नाही. गेलेला आत्मविश्वास, खालवलेली मानसिकता आणि त्यामुळे आलेलं नैराश्य आणि त्याच्यामुळे कदाचित ते टीका करत असतील. पण शेवटी टीकेवरून त्यांची मानसिकता समजती, न्याय देणं महत्वाचं आहे. आणि मला या माध्यमातून आवर्जून सांगायचे, माजी महिला मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक पोस्ट केली, काल पोस्ट केली, या वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे. 6 दिवसानंतर भानावर येऊन त्यांनी एक पोस्ट केली आणि खाली तिला आयोगाने लक्ष घातलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. एक माजी महिला मंत्र्यांनी जबाबदारपणे बोलणं फार गरजेचं होतं. त्यांनी ट्विट करण्यापूर्वी 6 दिवसा अगोदर आम्ही सुमोटो केले. आणि म्हणून मला असं वाटतं, समाजामध्ये गैरसमज पसरवणं आणि अशा पद्धतीची बातमी पसरवणं ही मानसिकता आता जरा विकृतीकडे जाते की काय असं वाटायला लागलंय. आणि म्हणून या सगळ्यांना मला आवर्जून सांगायचंय, आयोगाने त्यांची भूमिका अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडली. पोलिसांकडे दिलेले तपासही त्यांनी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधून जात असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आयोगाकडे आलेल्या किती तक्रारी ह्या निकालात निघालेत. तक्रारींचा कागद तर 35,800 तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाकडे दाखल झालेल्या होत्या. या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या सगळ्या तक्रारींच्या माध्यमातून न्याय देत असताना 35,200 तक्रारी या निकालात काढलेल्या आहेत. आणि ह्या तक्रारी केवळ एका मुख्य कार्यालयाच्या आहेत. आमचे काउन्सिलिंग सेंटर असतील किंवा त्याचबरोबर समुपदेशन केंद्र असतील, जिमबा असतील, यांच्याकडे आलेल्या तक्रारी ह्या फार वेगळ्या आहेत. म्हणून ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी जरूर ही माहिती आयोगाच्या माध्यमातून घ्यावी. 35,000 तक्रारींचा निपटारा करत असताना त्या केसेस विधी सेवा प्राधिकरणाच्या आहेत, काउन्सिलिंगच्या आहेत, मेंटेनन्सच्या आहेत, DV केसेसच्या आहेत, त्याचबरोबर रेप केसेस आहेत, रेप मर्डर केसेस आहेत. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्या पीडितांना न्याय देण्याची भूमिका ही राज्य महिला आयोगाची राहिलेली आहे.
स्त्री शक्तीरे तुल्य साधा ही राज्य महिला आयोगाचं ब्रीदवाक्य आहे आणि त्या पद्धतीने या माध्यमातून काम करत असताना महाराष्ट्रातल्या मायमौलींना न्याय देत असताना तातडीने प्रत्येक घटनेची दखल घेऊन त्या घटनेवरती कारवाई करावीच्या सूचना आणि त्याचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीने केलेली आहे. महाराष्ट्र पोलीस उत्तमरित्या काम करत असताना खरं तर इतर राज्यांमध्ये तपासाचा उशीर झाला तर महाराष्ट्र पोलिसांना आमंत्रित केलं जातं, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि चांगल्या पद्धतीचा तपास सुरुवातीपासून या प्रत्येक घटनेमध्ये करत असताना आज एसपी संदीपजी गिल सर आहेत, त्यांची पूर्ण टीम आहेत, बावधनचे आयोग आहेत, या सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे. पण तरी सुद्धा अजूनही यामध्ये काही त्रुटी राहिल्या असेल तर ते निश्चितपणाने पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे. महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षितता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तो प्रयत्न आम्ही पूर्णपणे करू. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ग्रुप तुमच्यावर नाराज आहे. वैष्णवी हगवणी प्रकरणात नीट लक्ष घालून तपासणं केलं त्यांचा आरोप आहे आणि तुमच्यातला एका पदाचा राजीनामा घ्यायची त्यांच्याशी मागणी आहे. मग एकतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा घ्या, नाहीतर मग कोणाची मागणी आहे? राष्ट्रवादीच्याच एका ग्रुपची. राष्ट्रवादीचा ग्रुप काय म्हणतो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्व नाही. आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही. लोकांनी नाकारले त्यांना. त्याच्यामुळे आणि यामध्ये आयोगाने काय करायचं, पक्षाने काय करायचं हा पक्षाचा वरिष्ठांचा निर्णय आहे की कुठे ठेवायचं, कुठलं पद द्यायचं, कुठलं काय करायचं. ज्यांना कुणाला पद मिळाली नाही किंवा त्या पदापर्यंत पोहोचता आली नाही तर ती असूया मी समजू शकते आणि तो वरिष्ठांचा निर्णय, तो पक्ष घेईल. ते बाकी तो कोणी सांगायची त्याच्यामध्ये मला असं वाटतं फारशी काही गरज नाही. अजून एक प्रश्न, हडपसरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे तिचे आरोपी अजून अटक नाही. ह्याच्यामध्ये मला मगाशी समजली अशी घटना घडलेली आहे. आपल्याशी चर्चा करत असताना आधी अगोदरही जवळजवळ 1 तासाची पत्रकार परिषद असल्यामुळे मला पोलिसांशी संपर्क करता आला नाही, पण मी त्यांच्याशी बोलेल आणि अशा घटना होऊ नये याच्यासाठी तुमच्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला, महिला भगिनींना विनंती करायची आहे की आई वडिलांनी थोडंसं आता सतर्क राहावं. कारण की आपली मुलगी तळहाताच्या फोडासारखी जपलेली असते, तिची स्वप्न आपण पूर्ण करत असतो, शिक्षण दिलेलं असतं आणि हुंडा दिला, समोरचे हुंडा मागतात आणि हुंडा दिला की आपली मुलगी सुखी राहील अशी एक प्रामाणिक, एक भाबडी आशा ही आई वडिलांची असते. पण हुंडा मागणाऱ्यांची हाव संपत नाही, त्यांची भूक भागत नाही आणि म्हणून मागता मागता एक दिवस त्या 4 पैशासाठी हाडामांसाचा गोळा सुद्धा त्यांचा जीव घेतात किंवा हत्या करतात. अशा पद्धतीची विकृती जर समाजातली नाहीशी करायची असेल तर अशा हुंडा मागणाऱ्यांच्या विरोधातली कारवाई ती पोलीस स्टेशनमध्ये झाली पाहिजे आणि तशा पद्धतीची नागरिक म्हणून आपण सुद्धा पुढे येऊन अशा तक्रारी दाखल केल्या पाहिजे. या केसमध्ये काही फोटो समाजमाध्यमांमध्ये सर्क्युलेट होत आहे, त्याच्यात क्लिअरली दिसतं की खूप जास्त दाखवा दिलेले किंवा त्रास दिलेला वैष्णवीला. या संदर्भात आधी अटेम्प्ट टू मर्डर हे विचार करताय का आपण म्हणजे पोलिसांना? फोटोज जे सर्क्युलेट होत आहे क्लिअरली दिसतंय. मॅडम अटेम्प्ट टू मर्डरच्या ऐकली पण तुम्ही आपण मयुरी बद्दल आधीची FIR बद्दल विचारताय. वैष्णवी केस जे फोटोज आलेले आहे त्यामध्ये ऑलरेडी ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तपास सुद्धा करण्यात आलेला आहे. जसं मॅडमने आपल्याला माहिती दिली आहे, FIR दाखल करून प्रॉपर तपास करण्यात आलेला आहे. ते त्यानंतर ते बार्दन पोलीस स्टेशनकडे गुन्हेगार करण्यात आले होते. आता त्याच्यामध्ये चार्जशीटचा प्रोसिजर आहे ते पण सुद्धा दाखल आहे. पण तसा ती अटेम्प्ट टू मर्डरची त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारची FIR प्राप्त झाली नाही. जे FIR चा कंटेंट होता त्याप्रमाणे कलम लावून बरोबर गुन्हा दाखल करून तपास करण्यात आलेला आहे. थँक्यू.